रायलादेवी तलाव दुर्घटना. विकास रेपाळे यांनी महापालिकेकडे तातडीच्या सुरक्षा व्यवस्थेची मागणी केली आहे. ठाण्यातील रायलादेवी तलावात नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत 2 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याने शहरात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक विकास कृष्णा रेपाळे यांनी आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे तातडीने सुरक्षा उपाययोजना राबवण्याची लेखी मागणी केली आहे. रेपाळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की तलावाच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारची संरक्षक भिंत अथवा जाळी नसल्यामुळे अशा दुर्घटना घडत आहेत. यासाठी त्यांनी पुढील उपाययोजना त्वरित राबवाव्यात अशी मागणी केली आहे. तलावाभोवती मजबूत संरक्षक जाळी उभारणे, तलाव परिसरात रात्रीसाठी पुरेशी प्रकाश योजना करणे, आपत्कालीन मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य उपलब्ध ठेवणे, 24 तास सुरक्षा रक्षक नेमणे, तलाव परिसरात स्पष्ट चेतावणी फलक लावणे. विकास रेपाळे यांनी स्पष्ट केले आहे की पालिकेच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली असून भविष्यात अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी संबंधित विभागांनी गंभीरतेने तातडीची पावले उचलावीत. शहरवासियांच्या सुरक्षेसाठी प्रशासन जबाबदारीने काम करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आमच्या प्रभागातील रायलादेवी तलाव या ठिकाणी काल एका 21 वर्षीय तरुणाचा गुरुराज पेडमकर याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. रायलादेवी तलावाच्या बाबतीत अनेक समस्या आहेत. मधल्या काळामध्ये त्याच्या फेस 1चं काम झालं, ब्युटिफिकेशन झालं, परंतु जी दुसरी बाजू आहे ती बाजूचं काम अजून MMRDA कडनं सुरू झालेलं नाही. त्याची टेंडरिंग प्रोसेस सुरू आहे. परंतु हा नागरिक त्या ठिकाणी जातात, जे वॉकला येणारे नागरिक असतात, तरुण जातात. हे पावसाचे दिवस आहेत, तरुण मुलं त्या ठिकाणी पोहण्यासाठी जातात. त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाही, लाईफ गार्ड्स नाहीत, त्या ठिकाणी कुठलेही संरक्षक जाळ्या नाहीत, लाईट्स नाहीत. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये काल एक असा दुर्दैवी अशी ही घटना घडली. मी माननीय आयुक्तांना याबाबत काल रात्रीच अवगत केलं होतं. आज सकाळी मी त्यांची भेटण्याची वेळ मागितली होती. आयुक्त काही कामास्तव दिल्लीत असल्याने त्यांनी तातडीने अतिरिक्त आयुक्त 2 यांना सांगून बैठक आयोजित केली. सकाळी देखील आम्ही साईटवर जाऊन आलो. मग कार्यकारी अभियंता कलाल असतील, मनीषा प्रधान मॅडम असतील, स्वच्छता निरीक्षक असतील, त्या ठिकाणी असलेल्या ज्या काही विविध समस्या आहेत, इव्हन MMRDAचे जे अधीक्षक अभियंता आहेत त्यांच्याशी देखील आम्ही या संदर्भात चर्चा केली. त्यांना देखील ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या देखील आम्ही सांगितल्या. DCP प्रशांत कदम यांच्याशी देखील चर्चा करून त्या ठिकाणी पोलिसांचं पेट्रोलिंग कसं वाढवता येईल. मुळात असं आहे की ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट्स होत आहेत किंवा ज्या ठिकाणी अपघात प्रवण अशी क्षेत्र तयार होत आहेत त्या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आयुक्तांनी देखील लगेच तातडीने त्या बैठक आयोजित केली. योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. मी आयुक्तांकडे एकच मागणी केली की ह्या अशा प्रकारच्या दुर्घटना, शेवटी कोणाचाही जीव जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण हा मनुष्याने दिलेला जीव आहे आणि तो जाणं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे. त्या दृष्टीने अतिशय कठोर पावलं उचलणं आणि रायलादेवी तलावाच्या ठिकाणी असलेल्या ज्या काही आपण ज्या म्हणतो जे काही लॅकुनाज आहेत, ज्या काही दुरुस्ती करणं गरजेचं आहे त्या देखील तातडीने दुरुस्ती करण्याचं मी त्यांना निवेदन दिलेलं आहे. त्यांनी देखील अगदी तातडीने त्या सगळ्या करण्याच्या बाबत अगदी मला आश्वासन दिलेलं आहे. भयानक प्रकारे फिरत असतात, त्यामुळे देखील महिलांना तिथे जाणं येणं देखील मुश्किल झालं. पोलिसांकडून त्याबाबत कसा नाही, मी त्या मीटिंगमधनंच आम्ही DCP प्रशांत कदम सरांना फोन केला. त्यांच्यासमोरच सिनियर PI देखील बसलेले होते. गर्दुल्यांचा विषय हा आम्ही स्थानिक लेवललाही बऱ्या प्रकारे हाताळलेला आहे. परंतु जसं आपण म्हणतो की ज्या ठिकाणी डार्क स्पॉट्स क्रिएट होतात किंवा ज्या ठिकाणी असे ब्लाइंड स्पॉट तयार होतात त्या ठिकाणी गर्दुल्यांचं प्रमाण असतं, कारण ते कुठेतरी आडोसा शोधण्याचा प्रयत्न करत असतात. मी ज्या काही 4-5 उपाययोजना सांगितल्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लाईट लावणं, त्या संरक्षक भिंती तयार करणं, त्या ठिकाणचा गाळ काढणं, त्या ठिकाणच्या विद्युत व्यवस्था करणं, 24/7 सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी नेमणं, त्या ठिकाणी साफसफाई ठेवणं, या सगळ्या याच्यामध्ये गर्दुल्यांच्या बाबतीत आम्ही प्रभागामध्ये देखील विशेष उपाययोजना घेतलेल्या आहेत. आणि ज्या ठिकाणी असं आढळून येतं की ते कुठलीही कोणाची हैगई केली जात नाही, मग त्याला शिवसेना स्टाईलच उत्तर दिलं जातं. तर काही महिन्यापूर्वी देखील त्या ठिकाणी एक तरुण जळून मृत्यू पावला होता. नातेवाईक आणि पक्ष त्या ठिकाणी दाखल झाले होते. सातत्याने त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाचा विषय असेल, भिंत नाही आणि सुरक्षा रक्षक देखील एकच आहे त्या ठिकाणी. नाही, आपण म्हणताय तसं बरोबर आहे. एका पाळीमध्ये एक सुरक्षा रक्षक अशी महापालिकेने नेमलेले त्या ठिकाणी आहेत. आत्ताच आम्ही माननीय अतिरिक्त आयुक्तांकडे जी बैठक घेतली त्या ठिकाणी तिथे 2 सुरक्षा रक्षक आणि एक सुपरवायझर असं नेमण्याचं आत्ताच त्यांनी मला आश्वासन दिलंय. परत पोलिसांचं देखील त्या ठिकाणी पोलिसांनी एक पॉईंट क्रिएट केलेला आहे
जो रहेजाची आणि भानुशाली सोसायटीची मागची बाजू आहे त्या ठिकाणी पोलिसांनी एक जो काय आपण म्हणतो त्यांचा एक पॉईंट तयार केलेला आहे. तिथे देखील पोलीस हे करतात, पण त्याच्या फेऱ्या वाढवणं आणि त्याचं जास्तीत जास्त पेट्रोलिंग करणं याची विनंती आम्ही केली. त्यांनी देखील सकारात्मक त्याला घेऊन त्या ठिकाणी पोलिसांचं पेट्रोलिंग देखील वाढवता येईल आणि त्या ठिकाणी मुळात जो अंधार आहे त्याच्यावरती पण उपाययोजना, कारण रात्रीच्या वेळात जिथे त्या ठिकाणी जास्त लोक बसतात तर आपण त्यावर देखील उपाययोजना करण्याच्या सूचना माननीय अतिरिक्त आयुक्तांनी केल्या. तिथल्या लोकांना काय सांगाल? बऱ्याचदा तिकडे लहान मुलं असतील किंवा काही लोक बकरी चरण्यासाठी किंवा या गोष्टीसाठी देखील येत असतात, वारंवार सांगून देखील ऐकत नाही. आता हे थोडे पावसाचे दिवस आहेत, थोडं पाणी वर आल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की मी पोहायला जावं, पण माझं तर सगळ्याच नागरिकांना सांगणं, कारण शेवटी हा तलाव आहे, तलावामध्ये गाळ असतो, इतर सगळ्या ह्या गोष्टी असतात. नागरिकांनी देखील जागरूकता त्या दृष्टीने देखील आम्ही उपाययोजना करण्याच्या दृष्टीने माननीय महापालिका आयुक्तांना सांगितलंय आणि नागरिकांनी देखील त्या अशा प्रकारच्या पाण्यामध्ये जाऊ नये, कारण तो खाली गाळ किती आहे, त्याची डेन्सिटी किती आहे, खाली खोली किती आहे याची आपल्याला माहिती नसते आणि आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं की मी पट्टीचा पोहणार आहे, पण जेव्हा खरोखर अशी वेळ येते त्यावेळेला ही जी काही दुर्घटना घडली अशी कोणाच्याही बाबतीत घडू नये. कोणाचा शेवटी एक जीव गेलाय आज त्या ठिकाणी, म्हणून योग्य त्या उपाययोजना करण्याचा नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील रेल्वे स्थानकांवरील विकास कामे तात्काळ पूर्ण करा, अन्यथा जन आंदोलन. ठाणे लोकसभा मतदारसंघातील सर्व रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी मूलभूत सोयीसुविधा देण्यात मध्य रेल्वे प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांची आज भेट घेऊन बैठक घेत चांगला सज्जड दम देत लवकरात लवकर विकास कामे पूर्ण न केल्यास जन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. RLDAच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे. ठाणे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी DPR मास्टर प्लॅनच्या माध्यमातून 950 कोटी रुपयांचा प्रस्ताव 26 मे 2023 रोजी रेल्वे प्राधिकरणाकडे पाठवला आहे. मी निवडून आल्यापासून या विकास कामासाठी नियमित पाठपुरावा करत आहे, मात्र अद्याप पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. मास्टर प्लॅन पाठवून सुद्धा 2 वर्षाहून अधिक काळ लोटला तरी काम सुरू न झाल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. बैठकीला DGM KK मिश्रा, DRM हरीश मीना, SS गुप्ता आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ठाणे रेल्वे स्थानकातील मुंबईच्या CST दिशेने जाणाऱ्या फलाट क्रमांक 10 वरून मोठ्या संख्येने महिला वर्ग प्रवास करत असतात. फलाटावर छत नसल्याने पावसाळ्यात महिलांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची बाब महाप्रबंधकांच्या निदर्शनास खासदार नरेश म्हस्के यांनी आणून देत लवकरात लवकर यावर मार्ग काढण्याची सूचना केली. ठाणे ते मुंबई CSMT कडे जाणाऱ्या फलाटावर
अजून एक पादचारी पूल बांधणे आवश्यक आहे. हा पादचारी पूल फलाट क्रमांक 1 ते फलाट क्रमांक 7 आणि 8 नंबरला पूर्व आणि पश्चिम असा जोडला जाईल. ते काम तातडीने सुरू करावे. ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 5 फलाट क्रमांक 10ला जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या पुनर्बांधणीचे काम अपूर्ण असून ते तात्काळ मार्गी लावावे. वर्तकनगर येथील आरक्षण केंद्रात एक शौचालय पुरुष महिला यांच्यासाठी बांधावे. केंद्रात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरक्षण केंद्राचे नूतनीकरण करावे. नव्याने वायरिंग, खिडक्या दुरुस्ती, रंगरंगोटी, बैठक व्यवस्था इत्यादी कामे त्वरित पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशा सूचना खासदार नरेश मस्के यांनी बैठकीत केल्या. 13 जुलै 2025 आशिया आफ्रिका पॅसिफिक पॉवरलिफ्टिंग आणि बेंच प्रेस चॅम्पियनशिप 2025 इंटरनॅशनल पॉवरलिफ्टिंग फेडरेशन तसेच जपान पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जपान या इथे पार पडली. या स्पर्धेत ठाणे जिल्ह्याच्या खेळाडू सौ एनेट महेश गौडा यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत 5 पदके पटकावली. 84 किलो वजनाच्या वजनी गटात खेळून मास्टर 1 पॉवरलिफ्टिंग या प्रकरणात रौप्य पदक भारताला मिळवून दिले. यात स्कॉट या प्रकरणात 142.5 किलो रौप्य पदक, बेंच प्रेस 75 किलो सुवर्ण पदक, डेडलिफ्ट 147.5 किलो कांस्य पदक, 365 किलो वजन उचलून पॉवरलिफ्टिंग या प्रकरणात रौप्य पदक पटकावले. तसेच आशिया आफ्रिका पॅसिफिक बेंच प्रेस चॅम्पियनशिप या स्पर्धेत 75 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावले. वयाच्या 42व्या वर्षी भारताला 2 सुवर्ण पदक, 2 रौप्य पदक तसेच 1 कांस्य पदक मिळवून दिले. सौ एनेट महेश गौडा यांच्या या कामगिरीमुळे ठाणे जिल्हा आणि भारताला यांचा अभिमान आहे. सौ एनेट महेश गौडा या ठाण्याच्या रिओ फिटनेस मॅनेजमेंट या जिममध्ये कुमार स्वप्नील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. TMTच्या 33 जुन्या बसेस भंगारात काढणार. परिवहन सेवेतील जुन्या झालेल्या 33 बसेस भंगारात काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 15 वर्ष जुन्या झालेल्या आणि मुदत संपलेल्या डिझेल आणि CNGच्या एकूण 33 बसेसचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावातून प्रशासनाला जवळपास 1 कोटींची कमाई होणार आहे. या बसच्या विक्रीकरिता शासकीय परवानगी मिळणे आवश्यक आहे. या परवानगी मिळताच ऑगस्ट महिन्यात त्याची ऑनलाईन पद्धतीने लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. ठाणे परिवहन सेवेत सध्याच्या घडीला सुमारे 435 बसेस आहेत. त्यामध्ये 123 इलेक्ट्रिक बसेसचा समावेश आहे. तसेच डिझेल आणि CNGवर चालणाऱ्या बस देखील प्रशासनाकडे आहेत. यातील एकूण 33 बस 15 वर्ष जुन्या झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. या बसेस आगारात पडून असल्याने डेपो हाऊसफुल झाले आहेत. या भंगारजमा 33 बसेस ऑनलाईन पद्धतीने लिलाव करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. बसेसची लिलावात विक्री झाल्यास परिवहनाच्या तिजोरीत लक्ष्मी दर्शन होणार आहे. अनेक कारणांनी परिवहन सेवेला ग्रासले आहे. नादुरुस्त बसेस, त्यांची योग्य रीतीने न केलेली दुरुस्ती, कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा आणि प्रशासनाचा नसलेला अंकुश या आणि इतर कारणांनी ही परिवहन सेवा नेहमीच वादात राहिली आहे. याआधी परिवहन सेवेवर टीकाच जास्त झाली. त्यामुळे आता उत्पन्न वाढीवर परिवहन सेवेचे काही महत्त्वाचे पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून भंगार झालेल्या बसेस लिलावात काढण्यात येणार आहे. यापूर्वी तब्बल 153 बस ज्या कळवा आणि वागळे आगारात पडून होत्या त्या नादुरुस्त भंगारातील बसच्या लिलावाची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.